संध्याकाळी 9ला रोज पिक्चर जायचो, 2 रुपये तिकीट असायचं आणि शेवटच्या दिवशी 1.5 रुपये दोघं सोडायचे. मग ती टांग्यात फुकरायची ना, 1.5 रुपये दोघं, 1.5 रुपये दोघं. पाण्याची बाटली एक संघ आणायची. पाणी नसलं तर मग काय करायचं, शिळी धरायची, शिळीच दूध प्यायचं. चिट बोर काढून गोळा करायची, किस्सं भरायचं आणि ती काय आम्हाला द्यायचं 2-3 रुपये. पहिलं काय सर्दी झालं, ताप झालं, ती हुलियाचं माडगं द्यायचं आम्हाला. काय नाही, शिवारात सगळे ज्वारीचं असायचं. काय पाकर कुठं खाणार आहे ती. पहिलं देवाला ठेवायची मारुतीला आणि एक 5-7 कणसं काढायची. दामय देवळात तिथं पाकर खायला त्यांना अडकवायची. नाही ती हिंदी पिक्चर बघायला हिंदी कळतच नव्हतं पहिलं. मग ती पिक्चर बघून बघून हिंदी समजायला आलं आणि बोलायला आला. सायकल दुकानात पहिलं कामाला होतो, 1.5 रुपये पगार होता. कळायला लागल्यावर आम्ही जात धर्म बघतच नव्हतो. आपल्याला ज्याचा स्वभाव पटलाय त्या संग दोस्ती करायची. 10 का 15 पैसे द्यायचं, ते कालवणापुरतं तेल आणायचं एवढं कालवणापुरतं. ते कप घेऊन जायचं, त्यांना मला 10 पैसे तेल दे. एका कालवण एवढंच दे, पण तेवढंच तेल करडे जा भगवान बरं आमटी करा, एवढीच चविष्ट व्हायची. आमचं तर बघा ते मातीचं घर 4 फुटाची भितड आहे. होय, हा 4 फुटाचं 4 फुटाची एक भीत आहे. बर, आता सध्या आम्ही त्या वाड्यातच राहतो. चुलीवरच असायचं सगळं हो, त्यामुळे चव द्यायचं चुलीवरचं. पहिलं काय गॅस नव्हतं, काय नव्हतं. चुली करायची, लाकडं घालायची, चुलीवरचं मटण असायचं फसकलच. भाकरी बिकरी त्या आरावर भाकरी भाजायच्या, त्यामुळे चांगलं. लोणचं ते गाडग्यात मुरायला ठेवायचं. अपदा खाऊन दिवस काढलेले आहेत. आताच्या पिढीला तसलं नाही. काय अपदा म्हणजे काय? काय पोटाला अन्न सुद्धा मिळत नव्हतं पहिलं. कसं काय? 72चा दुष्काळ पडला त्या टायमाला मी लहान होतो. मी 7-8 वर्षाचा असेल मी. मग ती वडील आमची ते कप्पीनं गावात हिरला ती तसली बोर पाडायची तसली. त्यातलं पाणी प्यायपुरती यायचं ना सगळ्या गावाला. प्रत्येक गावात ते सरकारमार्फतच स्कीम होती. ते कप्पीनाशी ते हलवून, आता मिसळनं पाडते ती पहिलं कप्पीन पाडत होते. मग त्या टायमाला जेवण करायला दुपारला भाकरीला पीठ नसायचं, काय नसायचं. गरिबीची 4 लेकरं, आई वडील असल्यामुळं काम बी का रोज लागत नव्हतं. मग दुपारच्याला आपलं स्वयंपाक कुठं तर उसणं बसणं काय तर काम करून घ्यायचं, मग दुपारी डबा द्यायला जायचो आम्ही. मग त्याच्यामुळं परिस्थिती गरीब असल्यामुळे शाळा बिले शिक्षण झालं नाही. 7वी पातूर झालं. कुठं होता 7वीला? 7वीला 1 नंबर शाळेला होतो मराठी. पहिली ते 7वी पर्यंत? पहिली ते 7वी पर्यंत. कशी होती शाळा पहिली? शाळा चांगली होती, फर्स्ट क्लास शाळा होती. आम्हाला मला पहिलीतच नापास केलं. मी ना आमचा थोरला भाऊ पहिली ते एका शाळेतच होतो आणि एका मागे एकच होतो. त्याला पास केलं आणि मला नापास केलं. मी पहिलीतच नापास केलं. कसं तर आपलं 7वी पातूर शिकलो. नापास केलं म्हणजे जाणून बुजून केलं का? नाही, नापास करतच होते. पहिले पास करतच नव्हती ना. नाही, मार्क चांगली पडली तर पास करायची. 35 पडली तर पास करायची. तेवढी पडली नसतील आपल्याला, त्यामुळे नापास केला असेल. तर 7वी पातूर कसं तर शिकलो. परिस्थिती गरीब, त्यामुळे काही शाळा शिकायला मिळाली नाही. तुम्ही त्या काळात काय खोड्या करायचं म्हणजे, किंवा खेळ कसा असायचे तुमचे? खेळ काय, लोंपट असायचं शाळेत असताना. लहानपणी खो खो असायचं, खो खो आणि कबड्डी असायची. मग बाकी काही नव्हतं. मग बाहेर खेळ आमचा गलीत वेगळाच असायचं. गोट्या खेळायच्या तसल्या, गोट्या, इटी दांडू, ते भोवरं हातानेच करायचं. भोवरं खेळायचं, इटी दांडू खेळायचं, असलं लय नाद. परत ते बी जरा थोडं कळ झाल्यावर वडिलांनी काय केलं, शेरडे घेतली 2-4. परत शेरडं राखायला चालू केले. मग शेरडं राखत मग परत मसरे केली वडिलांनी. 2 मसरं केली. 72चा दुष्काळ पडल्यावर त्या मसराला काय खायला नाही. मग ऊस तोडायला गेलो आम्ही दत्त फॅक्टरीला, मिरच्या पलीकडे आहे ते, तिथे गेलो. मग ती मसर बी परत विकली. परत माघारी आलो 1 वर्ष. उसाला शेळ्या जवळजवळ 20 शेळ्या होते. 20 शेळ्या झाल्या. कुठं राखायला जायचं शेळ्या? असं शिवारातच यायचं सगळीकडे. आता ही पेरलेलं झाली, माळाला जायचं. तिकडं माळाला गेले की पडक असतात ना, मग ते पडकात हिंडवायचे आणि परत इकडे सुगी चालू झाली इकडे यायचं. 1 रान रिकाम झाली, इकडे खायला मिळतं भरपूर. कोण होतं सोबत? शेळ्या राखायला सोबत कोण असायचं? शेळ्या राखायला मारुती जासुदेक म्हणून होता. एक धनाजी दत्तू एक होता, ते एक वारला. शिवाजी नागणे एक होता, ते बी वारला. बरेच वयस्कर होते का ते? माझ्या जोडीचेच होते. माझ्यातले जवळजवळ आता 5-6 जण वारलेतच. मी एक मारुती जासूद, 2 जण
आणि काय एवढे म्हणून 3 जण राहिलो आम्ही 10 जणात. मग शेळ्या राखायला गेल्यानंतर काय तुम्ही खेळ वगैरे असायचे तुमच्या रानामध्ये काय करायचं तुम्ही शेळ्या राखताना? शेळ्या राखताना रानात काय खेळ नसायचा. मग रानात काही खेळायला नाही. कशा शेळ्या कशा राखायचं काय करायचं तुम्ही? काय नाही, सोडून द्यायचं ना ओगू बसायचं. काय मोकळं रान असलं म्हणजे काय करायचं. हा संध्याकाळी सकाळी ज्याला जायचं रानात जायचं त्यांना ती खुळखळ असते ती झाड एवढी. बर ती पाट्याच्याला जाऊन एक बिंडा बांधून आणायचं हा आणि घरात ठेवायचं. 9 वाजता परत शेरडं सोडायची. हा शेरडं सोडायची उगं घेऊन जायचं. 5 वाजता आलं की संध्याकाळी 9ला रोज पिक्चर जायचो. 2 रुपये तिकीट असायचं. बर आणि शेवटच्या दिवशी 1.5 रुपये दोघं सोडायची. हा मग आम्ही शेवटच्या दिवशी तेवढं वाट बघायचं हा तंबूला. हा 1.5 रुपयात कधी सोडते. मग ती टांग्यातनं पुकारायची ना. बर 1.5 रुपये दोघं 1.5 रुपये दोघं. टांग्यात ना हा कोण पुकारायचं? ते थिएटरवाले होय पहिला टांगा होता. हा त्या टांग्यात काय करायचे, शेवटचा एक दिवस पिक्चर असला हा की 1.5 रुपये दोघाला सोडायचे. बर 2 रुपये तिकीट होतं. बर मग आता 75 पैशात जायला बघायला मिळतं. मग शेवटपासून थांबायचं आम्ही हा पिक्चर बघायचं नाही. हा मग 1.5 रुपये तिकीट केली दोघात 75 पैसे काढायचं आणि जायचं. कुठले कुठले पिक्चर बघिले तुम्ही पहिले आठवते हो तुम्हाला काय काय होते? पिक्चर बघितली होय. दादा कोंडकेचे पिक्चर बघितले. थिएटरला? हो हा अमिताभ बच्चनचे, हम्म. डॉन शाह, परत शोले, मिस्टर नटवरलाल, हा बरेच असे बच्चनचे बघितले आणि दादा कोंडकेचे मराठी. दादा कोंडकेचे पिक्चर आम्ही सगळेच बघत होतो. थिएटरला दादा कोंडके झाला की पिक्चर बघायचाच. हा मग घरची काय म्हणत नव्हते हो तुम्हाला पिक्चर बघताना? कोण घरची होय? हा? काय म्हणत नव्हते. कसं काय? काय आमच्या पैसाच नसायचं तेव्हा. काय मग तुम्हाला ते 1.5 रुपये काय कुठं मिळाले? शेरडे 2-3 राखोळी घ्यायची दुसरी शेजारची. हा ते आठवड्याला पैसे द्यायचे सोमवारच्याला. हा आणि तेवढ्यात आम्ही आपलं चैन करायचं. राखोळी म्हणजे काय हो? महिन्याला 10 रुपये द्यायचे. आठवड्याला 10 रुपये. हा त्यांची शेरडी फिरून जगून आणल्याबद्दल. बर मग आठवड्याला 10 रुपये द्यायची ती एका शेळीला. हा किती शेळ्या असायच्या त्या? मग एक 4-5 शेळ्या असायच्या. 50 रुपये यायचे. हा मग 50 रुपये आले की मग हे आम्ही पिक्चर बघ कुठं काय कर असं करायचं. सायकल भाड्याने घे, सायकल शिकायचं बर असलं करायचं. भाड्यानं सायकल असायची का त्या? हां मग भाड्यानं असायचं. मला वाटतं एक 1.5 रुपया काय तर तास असायची सायकल. बर सायकल घ्यायची सायकल शिकायचं. तुमच्याकडे नव्हती सायकल? कुठली सायकल? हा कुठली सायकल नव्हती आणि काय नव्हती. आणि सायकल कसली असायची? सायकल आपली साधीच होती ते हा 22 इंची. होय 22 इंची घ्यायची. कारण आमची हाईट कमी असल्यामुळे 22 इंची मागायचो आम्ही त्याला. हा 24 इंची होती बसायला यायचं नाही ना. हा आणि पहिल्या ती लेडीज सायकली बी नव्हत्या. बर नुसत्या साध्या सायकली होत्या. मग काय कशी चालवा तुम्हाला बसायला येतो ना चालवायचं कसं तुम्ही? अर्धा पायंड हाणायचं, मागं मोर करायचं. बर अर्धा हाणायचं, पडायचं. एकदा दोनदा पडलेली बी हाय, लागलेली बी हाय. बर मग परत शिकलं. हा परत शेर टाकाय गेले मग ती गावात आणायला झालं. सायकल लागू होती. एक जुनी सायकल आपली घेतली विकत. हा सायकल आणली, शेरडं राखली. हा शेरडं राखल्यावर काय झालं, एक जण शेतकऱ्यानं, आम्ही एक 5-6 जणांचा ग्रुपच होता. हा मग बाकीजण कोण ट्रकवर गेलं, कोण कुठे गेलं, सगळी फटाफट झाली जरा थोडी मोठी झाल्यावर. हा आणि एक जण शेतकऱ्यांना आता जी वैरण लावतात ना एका जागी बनीम, हा ती नेलं होतं आणि खाली असं पालं राहिलेलं होतं. बर मग त्या पाल्यावर आम्ही शेरडं सोडली होती एकदा. हा शेरडं सोडल्यावर ती कुठनं शेतकरी आलं आणि काही मला 2 कानात लावल्या. बर 2 कानात लावल्यावर मी त्या दिवशीपासून शेरडं राखायची बंद केली. का बरं मारलं त्यांनी? ती पाल्यावर सोडलं म्हणून, ते होय वाटोळ केलं म्हणून. हा आणि मग तेव्हापासून मी शेरडं राखायची बंदच केली. बर सकाळपासून शेरडं गेलोच नाही मी. हा वडिलाला आयला सांगितलं ती शेरडं एका नाही तर काय करायचं ते करा म्हणलं. आणि गेलो सांगोल्याला. मारल्याला सांगितलं होतं का? सांगितलं होते की मग काय म्हणले मग? आता शेरडे नेले ते शेतकऱ्यानं कोणवाड्यात घातली. आता त्यांनी घेऊनच गेले होते? हा ते कोणवाड्या असं येतं गावात. बरं. मंगळवाड्यात ते गणपतीचं मंदिर आहे ना, हा ते त्या साईडला कोणवाडा आहे. हा ते जनावर त्यात घालायचे शेतकरी पहिलं. बर कोणी काय चारलं केलं ना हा त्यात नेऊन घालायचे आणि कुलूप लावायचे. बर मग ती परत पाहिजे तर थोडं बहुत पैसे भरून ती सोडून आणायची ना. तुमची पण शर्ट घेऊन गेली काय? हा माझी शेरडे नेऊन कोणवाड्यात घातली त्यानं. हा त्याला कोणवाडा म्हणतो ती पहिलं. मग कोणी सोडून आणली ती? मग घरच्याने आणली सोडून. हा घरच्यानं आणली. मग मी काय शेरडं राखायची बंदच केली ती. हा गेलो सांगोल्याला एका गाडीवर ट्रकवर किन्नर म्हणून. बर मला किन्नर म्हणून बी घेणार, मला काही येतच नव्हतं त्यातलं तर काय. आता मला थोडंसं सांगा, जेव्हा तुम्ही शर्ट राखायला जायचा हम्म. मग येताना घरनं भाकरी वगैरे बांधून आणायचा का तुम्ही? हां भाकरी आणायची. हा एक सकाळी जेवण करायचं, संध्याकाळी आपल्या फडक्यात चटणीवर आपल्या भाकरी बांधून आणायची. 1-1.5 भाकर का असली बांधून आणायची. हा आणि पाण्याची बाटली एक संघ आणायची. हा पाणी नसलं तर मग काय करायचं, शिळी धरायची, शिळीच दूध प्यायचं मग जेवल्यावर.
होय. पाणी नाही शिवार तर कुठलं हे आता झाले सगळे हा. कुठलं काहीच नव्हतं असं इकडे एक वस्ती सुद्धा नव्हती बरं. एक मळा होता तेवढा फक्त ते बी पाणी सवळ जार हा. पाणी प्यायला लायकीचं बी नव्हतं दिवसभर उग शाळा मागे दिवसभर फिरायचं उगच हा. उगच फिरायचं काय करायचं नाही उग कुठं तर झाडाखाली बसायचं मग हा? हा पाणी असल्यावर काय करायचं शिळी धरायची शिळी दूध प्यायचं मग ते मवळ बिवळ काढायचं का तुम्ही? मोहळं काढत होती मोहळं काढायचं बोराची चिट बोरत असले हा. चिट बोर काढून गोळा करायची किस्सं भरायचं बर. आणि परत सुगी सराई दिवसात काय करायचं कडबं गोळा केलं ना हम्म. ती कणसं पडलेली असते ती ज्वारीची हा. ती गोळा करायची हा. आणि एका भाकऱ्या फडक्यात बांधायची आणि बदडायची ते दाणं करायचं एवढं हा. आणि ते दाणं नेऊन दुकानाला घालायचं बर. दुकानात घालायचं तेवढं खर्चाला पैसे यायचं थोडं आम्हाला दुकानात घ्यायची का ती? घेत होती ज्वारी पहिली कोण घ्यायच होती? किराणा दुकानदार होय. हां तेवढ्या ज्वारीचं काय करायचं ते? ती सगळी साठवून ठेवत होतं ना ज्वारी बर. पहिली 2 पायल्या व्हायची आणि ती ऐकायचं परत होय. मग आम्ही आपली कणस गोळा करायची आणि ती ज्वारी करायची थोडी एवढी हा. आणि ती ऐकायचं आम्हाला द्यायचं 2-3 रुपये हा. आम्हाला बरं वाटायचं तेव्हा 2-3 रुपये म्हणजे लय हा. 1 पैसा 2 पैसा आणि 3 पैसा असं होतं ना हा. मग तेव्हा ती 2 रुपये म्हणजे बी लय झालो हा. एवढी चिल्लर असायची 2 रुपये म्हणजे बर. 1-2 पैसा असलेलं मग ही ज्वारीच्या कणसासारखं तुम्ही ज्वारी कणस गोळा करता की नाही? होय तसं अजून तसं काय करा अजून दुसरं काय असायचं? दुसरं काय म्हणजे करडी पहिलं आमचे वडील ते काय करायचे पहिली मिसणी नव्हते हा. मग करडी काय करायची हातानं कापायची ना अशी एका जाईल असं गोळा करायची थोडं 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 हम्म. आणि संध्याकाळी ज्याला ते काट्या मासाच्या मोठ्या लाट हम्म. ते रातभर बदाडायचं करडं बर. हातानंच हा. ते खळं करत होते म्हणजे त्याला खळं म्हणायचे हा. ज्वारीचे बी तसंच असायचं हा. मिसणी नव्हते ज्वारीला हा. रातभर अशी खळं करायची मग त्याला ढावरा करायची परत खीर बीर करायची रानात हा. ती ढावरा करायची मग लय मजा यायची ती 4-4 5-5 दिवस लागायची एक खळ व्हायला होय. हा डावरा केलेला तुम्ही बघितलंय का? हो ढावरा आम्ही केले खाल्लाय ढावरा होय. आम्ही होय रानात करतच होती ढावरा सुगीला हो हा. खळ्याच्या टायमाला ढावरा करायची काय काय साज खायला त्यात? काय नाही खीर करायची नाहीतर ह्याचं माडगं हा. हुलग्याचं माडगं करायची पहिलं काय सर्दी झालं ताप झालं ती हुलग्याचं माडगं द्यायची आम्हाला होय. मग लय ते चांगलं होतं. डावऱ्यामध्ये जे जेवण बनवायचं हा ते बनवायचं कोणते? काय नाही घरचीच बनवायची सगळी आपली कोण कोण असायचं? जी कोण गडी 2 कामाला असते तिथे हा. आणि ते आई वडील आमची सगळी तिथे बदडायचे आणि इकडं आपलं काय नाही 4 ढेकाळ काढायचं त्याच्यावर एक बघून ठेवायचं ते खीर बीर करायची तसली ढावरा म्हणजे काय खीर वगैरे लापशी असलंच करते हा. दुसरं काय आई नसतं. बनवायची काही? हा आई बनवायची होय. आई बनवायची नाहीतर गडेशनला बी येतच होतं ते हो बर. येताना सगळं त्या उकळत काढून आणायचं हा. आणि बनवायचं ढावरा आणि ते 4-5 दिवस लागायचं खळवायला हा. ते हातानंच बडवायचं ना सगळं हा. हे करडे सुद्धा हातानंच बडवते पहिलं बर. कापून काढायची इळ्यानं हा. एवढं एवढं पेट्ट घालायची असं हा. आणि एखादा गोळा करायची हा. ते याला काटले असते म्हणून पाठीवरती पोतं टाकायची कातड टोचून म्हणून बर. बर. मग ती डोक्यावर आणायची ना एखादा गोळा करायची न रातभर बदडत बसायची ते आणि ज्यावेळेस ज्वारी धावण्याला आलेली असायची पाकर राखायला येतं का तुम्ही? पाकर राखायला कोण येत नव्हतं का? काय नाही शिवारात सगळे ज्वारीच असायची काय पाकर कुठं खाणार आहे ती हा. कुठं तर झाडाकडेला थोडं खात होते हा. त्यामुळे कोणी अडवत नव्हतं अजिबात पाकर कोणच राखत नव्हतं होय. सगळं खाऊन काय राहील ते राहील म्हणे हा. पण खातच नव्हती एवढं सगळ्या शिवारात एवढं मोठं शिवार आहे त्याला आणि ती किती खाऊन खाणार आहे ती बर. अजिबात हाणत बी नव्हती पहिलं पण होती का पाकर? होती पाकर होती हा. पाकर जरा झाडे असली ना त्या झाडावर बसते ती पाकर बर. का तर काळ्या रानात झाडी पहिली नव्हतीच ना कुठंतरी एखादं झाड असायचं बर. त्यामुळे थोडी पाकर खायची हा. उशेंड 4-4 दाणं खायला जायची वडील शेतीच करायचे का पहिली? वडील पहिल्यापासून शेती वडिलांना आईनं लय कष्ट खाल्ले आम्ही 4 भाव आणि 1 बहीण ते वडिलांना एकटा मिळवणार आणि आम्ही सगळी बसून खाणार परिस्थिती लय गरीब होती काय काम करायचे? कसे काम करायचे वडील? काय नाही असंच कुठं का आम्हाला कुठं ऊस खांदायला जायचं कुठं खळ्यावर असं जायचं असलं शेती कामच करायचं सगळं दुसरं काय कामच करायचं अडाणी होते बैल वगैरे काय होती का? बैल नव्हते रेडा एक होता हा. आणि मसरे 1-2-3 होते बर. मग ही शेती ज्वारी वगैरे पेरणी करायचं म्हणलं काय करायचं मग तुम्ही? बैलांनी पेरायचं भाड्यानं सांगायची बैल होय. हं कोणाची असायची बैल ती? कोणा तर गलीतली कोणाची असेल त्याची बघायची बैल हा. पहिलं बैलानंच पेरत होती किती असायचं भाडं? भाडं त्या टायमाला मला वाटतं एक 400 रुपये काय तर असायचं हा. 300-400 रुपये असायचं भाडं होय. त्याला बी एक खत पेरायला गडी हा.
एक बी प्याऱ्याला गडी हा. महाग एक परत दुसरी 2 बैल असते ती पाळी घालायला. बर अशी मिळून 2 जोडे असते त्या. हा 4 जण असायचे. बर सुगीचा दिवस जरा सांगाय मला. सुगी दिवसामध्ये कसं असायचं, काय काय असायचं? आता सुगीच्या दिवसात काय नाही बघा. आता सध्याचं का पहिलं पहिलं सुगी दिवसामध्ये कसं आहे, सुगी कशी असायची? पहिलं काय करायची, कडबी काढायची सगळे. हा. ती उपसून काढतात. आमच्याकडे कापून काढत नाहीत कडबी. हा. उपसून काढल्यामुळं काय होतंय, कडबं पोकळ राहत नाही ना. हा. आणि त्यामुळे उपसून काढायची, पेंड्या बांधायच्या, हा. खुडून घ्यायचं, खडक करायचं आणि ती कडबं एखादा गोळा करायचं हा. आणि त्याची गंजी लावायची. बलीम म्हणतात त्याला. बरोबर. बलीम लावायची, त्याच्यावर माती टाकायची हा. आणि ज्या टायमाला दर चांगला येईल त्या टायमाला गाडीत एकूण टाकायची. असं करतो पहिलं. मग जोंधळ्या रानामध्ये त्यात काय काय असायचं त्यावर? जसं की शेंदड वळका असायचं असं तुम्ही शेंदड होती, काय काय असायचं अजून? शेंदड परत दोडक्याची याल असायचं, दोडका असायचं, हा. शेंदड असायचं. शेंदड खायला मिळायची भरपूर. हा. पिकलेली शेंदड रानात भरपूर असायची ना. बरं. दोडं राहिलं म्हणजे ती पिकतात ना. हा. सुगी टायमाला बरोबर शेंदड येतील ती. तुम्ही हुडकायला जायचं का? हा हुडकायची आम्ही. होय. शेंदड हुडकायची. कोण कोण जायचं हुडकायला? आम्ही सगळं घरातले आले, आई वडील कोण असलं तर आम्ही हुडकायचं सगळं. एक पिशवी भरून गावली तर जाताना घरला न्यायची शेंदड. होय. आणि परत खुरडा झाल्या तर एक 5-6 कणसं काढायची. हा. पहिलं देवाला ठेवायची मारुतीला. हा. आणि एक 5-7 कणसं काढायची आणि दामया देवळात तिथं पाकर खायला त्यांना अडकवायची. बर. पहिलं हा. एक 7-8 कणसं चांगली अशी वाकडी करायची आणि तिथं नेऊन बर 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 बर. चिमण्याला खायला तिथं अडकवतो. मंदिरामध्ये? मंदिरात. होय. पहिलं मंदिरात अडकवतो. मंगळ रानाली ती ज्वारीची कणसं तिकडं हा दामाई पंतांच्या. दामाई पंत मंदिरात त्या साईडला अशीच अडकवली असायची कणस बर. पाकरशीनला खायला. हा. पहिली लोक सरस सगळे तसेच करतो. तुमचे त्या काळातले जे मित्र होते ते मित्र मिळून असं काय फिरायला आता म्हणजे जसं की पोहायला जाणं अशा गोष्टी काय काय पोहायला असायचं? जायचो की आम्ही. कुठं जायचं? कुठं तरी हिर असली ना, इकडे कुठे एक हिर होती दत्तूची म्हणून, हा. तिकडं आम्ही पोहायला जायचो भरपूर. हा. गावातले काय तेव्हा गावातले हिरे सगळ्या बंदच होते ना. हा. बरं रानात कुठं तर जायचं पोहायला. पिक्चर बघायला लय आवड हा. पहिल्यापासून. पिक्चर बघून कधी वाटलं होतं का त्या पिक्चर मधल्या हिरो सारखं आपण पण नाही व्हावं नाही, ती हिंदी पिक्चर बघायला हिंदी कळतच नव्हतं पहिलं. असं? मग मग ती पिक्चर बघून बघून हिंदी समजायला आलं आणि बोलायला यायला लागलं. हा. आता हिंदी कळतच नव्हतं पहिलं. मग त्यातले हिरो कोण कोण आवडायचं तुम्हाला? हिरो मराठी पिक्चर मधले म्हणले दादा कोंडके, अशोक सराफ, हा. परत रवींद्र महाजन. हा. हे मराठी पिक्चर मधले हिरो पहिले जुने हिरो चांगले. हे आता बघा पिक्चर ज्यावेळेस आपण बघतो म्हणजे त्यात कलाकार माणसं असतात, बरोबर आहे का? हा त्यांच्यासारखं आपल्याला पण कलाकार व्हावं असं वाटत होतं का तुम्हाला? कला आपण आडाने माणसं कशी कला करणार, कुठली आणायची अंगात? बर आडाने असल्यामुळे आपल्याला कुठली कला हो? बघायचं ना, आपलं तेवढं समाधान मानायचं. बर. हं. आणि मग नोकरी तुम्ही लागला ना? हो, नोकरी पहिल्या लागली 96 ला. हम्म. मला 1800 रुपये पगार मिळाला पहिल्यांदा. बर. 1800 महिन्याचा? महिन्याचा. त्यातले बी 700 रुपये शिल्लक राहत होते माझे. हा. 96 साली 1800 रुपये पगार होती महिन्याला? महिन्याला 1800. पहिला पगार मला 1800 निघाला. हा. हा, लय झाली ही पगार ती 96 साली. 1800 रुपये. हा. 1800 कसं लय झाली 96 ला? त्या काळात पैसा असतानाच कमी होता की. 96 पासून मला वाटतं 95-96 पासूनच महागाई चालू झाली हो. हा. त्याच्या अगोदर एवढी नव्हतीच महागाई. 20 रुपये दिलं की आठवड्याचा बाजार येत होता. हा. 20 रुपये दिलं की बर. ही असली पिशवीवरती कुठं आहे मोठी ती पिशवी, हा. तसली पिशवीवरून बाजार यायचा. हा. आता 800-700 रुपये दिले तरी बी पिशवी भरून येत नाही आता. आणि 1800 रुपये तेव्हा येत होता, त्यातलं माझं सगळं खर्च जाऊन माझं 700 रुपये शिल्लक राहायचं. तमाशा वगैरे असायचे का? तमाशा असायची. तुम्ही बघितले का तमाशा? त्या ह्याचा बंगला बनसोड्याचा बघायला जातोय तमाशा. कुठं? इथे स्टँड बशी असायचं, मोकळं जागा होती. पहिले स्टँड नव्हतं, तिथे डेपो नव्हता. बर. तिथे यायचं तमाशा पहिला. हा. बंगला बनसोड्याचा असं. हा. कसा असायचा तमाशा? तमाशा चांगला असायचा. हा. पैसे नसायचे, आम्ही ती कनाटवर केली जायचं परत. हा. बाहेर थांबायचं थोड्या वेळ. हा. मग ती थोडं झाली की परत ती साईडचं वर करते ना, हा. त्या टायमाला जायचं. चोरून? चोरून नाही, ती परत थोडं झालं ती वर करते, सगळ्याला मोकळं सोडायचं. अच्छा, म्हणजे सगळं ओपनच करायचे का ते? ओपन करायचं. पहिल्यांदा जरा तिकटाचं ती तेवढं जाऊ द्यायचं, हा. एक अर्धा-पाऊण तास तेवढं धावायचे. हा. आणि परत ती सगळं साईडचं बांधलेलं पडदं वर करायची, सगळी परत बघायची. हा. तमाशाच तेवढं बघायला, बाकी काय नव्हतं. गणपती या टायमाला पहिलं तमाशा येत होतं भरपूर. बर.
प्रत्येक गणपती गल्लीतले तमाशे आणतच होती लोक. त्या काळात तर प्यायला खाणंपिणं कसं होतं, काय असायचं खाणं सगळं देशी होतं बघा. आता काय खरं म्हणलं तर देशी काहीच राहिलं नाही. आता फक्त मंगळवाड्यात ज्वारी तेवढी देशी आहे बघा खायला. बिगर पाण्याची ज्वारी आहे. ना आम्ही घरचं बी पेरतो. आम्ही पिशवीतलं बी पेरतच नाही अजिबात. घरचं बी त्यातलंच कणसातल्या मोठी मोठी कणसं काढतो तसंच बी तयार करतो ते बी पेरतो आम्ही. जुन्या काळातलं मंगळवार कसं होतं तुमच्या काळात? म्हणजे तुमचा जन्म कधी आहे तुमचा? माझा 1966 आहे. 66 आहे. 70, 75 किंवा 80 मला मंगळवार कसं होतं त्या काळातलं? 72ला दुष्काळ पडला. आम्हाला थोडं थोडं कळत होतं त्या टायमाला. किती मी 5-7 वर्षाचा होतो ना त्या टायमाला. ती सुकडी त्या टायमाला वाटत होती. इंदिरा गांधी त्या टायमाला पंतप्रधान होती. बर. अमेरिकन सुकडी आली असं वाटत होतं. ते आम्ही ते कृष्ण तळावरचं नाही ते तिकडं ते खांदायला जात होती सगळी 72च्या दुष्काळाला. तिथे ती सुकडी यायचं टेम्पो भरून. ती सुकडी वाटायची. ती सुकडी खायची. तेव्हा ज्वारी बिरी असले काय ते मिलो एक होता तसला लाल कलरचा. ते मिलो रेशन दुकानाला येत होता. ते लाल भडक भाकरी व्हायची असल्या. ते पहिले ते एक सरकार मिलो एक देत होतं रेशन दुकानाला. मग शेरड सोडून अजून दुसरं काय काम केलं का तुम्ही? शेरड मसर राखली, शेरड सोडली, किन्नर झालो, परत ड्रायव्हर झालो, ट्रकवर बी गेलो. 4 वर्ष ट्रकवर केले. लहानपणी सायकल दुकानात पहिलं कामाला होतो. 1.5 रुपये पगार होता. कुठं? तुकाराम मुरडे बुवा जगताप हाटीला समोर एक दुकान होतं. बर. 1.5 रुपये रोज पगार होता मला. होय. काय करायचं काम? सायकली पंक्चर काढायच्या. तो सायकलीच होत्या ना, दुसरं काय नव्हतं. पंक्चर काढाय मग ते 1.5 रुपये देत होता आम्हाला. यायचे का पंक्चर काढायला? सायकल यायचे का? येत होती. होय. शिकलो तो. पंक्चर काढायला यायचं. आठवड्याला सोमवारच्याला 10.5 रुपये द्यायचं मला ते. होय. मग त्यातच पुढे एक चड्डी बनायला ती पट्ट्याची चड्डी तसली नसते पट्ट्यापट्टी तसली घ्यायची. कुठे शर्ट घ्यायचा तेवढ्यातच घ्यायचं. तेव्हा मिळत बी होतं तेवढ्यात. स्वस्त होतं ना. तेव्हा मी घरच्या आई वडिलांची परिस्थिती घरी पैसे बी नसायचे ना. 1.5 रुपयात काम केलं. परत पाव विकलं. त्या काळात हॉटेलमध्ये खायला काय काय असायचं मंगळमध्ये? काय आम्हाला हॉटेलमध्ये काहीच खायला मिळत नव्हतं. पैसेच नसायचं आमच्या पैसे. घरातली भाकरी चटणी काय आमटी असेल ती एवढंच खायचं. पण काय काय असायचं खायला? काय काय असायचं हॉटेलमध्ये? काय भजी असायची, पुरी भाजी असायची, आणि एक वडा असायचा, आणि एक हे असायचं डोसा. पहिले त्याला आमलेट म्हणायची बेसन पिठाचं. एवढंच असं. आणि शंकरपाळी एक. बर. ह्याच्या पलीकडे काय नव्हतं. वाटायचं का तुम्हाला? खाऊ वाटायची की हॉटेलमध्ये जायला असं वाटायचं का? पैसे नसायचे काय करायचं. खाऊ वाटत होती भरपूर. बर. पैसे ना ग आपल्या पैसा असल्याशिवाय काय. लहानपणी कधी चोऱ्या केलेल्या का तुम्ही? नाही. चोरून म्हणजे आता घरातलं खाण्यासाठी लहानपण आपलं नकळत वय असते आपलं. चोरी करायला घरात काय नसायचं तर चोरी काय करा बाहेर म्हणा किंवा शेतामध्ये समजा. आता जसं कसं आम्ही आता हरभर खाल्लं तसं पहिल्या काळात काय करायचं का तुम्ही? नाही. आम्ही हरभर चोरायचं काय संबंध येत ना. आम्ही तिकडं माळायला जायचं तिकडं काय हरभर नसायचं. ऊस नेत होतो आम्ही. होय. ऊस बीस मोडून खायचं ऊस ना. पहिले ऊस चांगलं होतं. या सोललं मी 4-4 फूट त्याची चुई निघत होती. आता जर ऊस फोडा गेले दातच पडते. तुम्ही मग तेव्हा काय ठरवलं होतं का तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी आपल्याला बनायचं वगैरे असं काय ठरवलं? काय नाही ठरवलं. ते मित्र एक गेली निघून. एक गोव्याला गेल्यानंतर अपघात झाला तिकडेच वारलं एक. दुसरा एक ते बी असंच इचलकरंजीला ट्रकवर गेला. आणि सगळीजण अशी गेल्यानं परत आपण म्हणलं आता आपण शिरडण मस्ता करून आपण काय करायचं. त्याच्यामुळं मी बी एका गाडीवर गेलो निघून. आणि दुसरं एक सांगा मला, म्हणजे त्या काळात असं मिळून मिसळून राहत होतं का तुम्ही सगळेजण? म्हणजे इतर जातीचे वगैरे सगळे जे जाती होते सगळे मिळून मिसळून राहत? सगळे कसं होतं ते? सगळे मिळून मिसळून राहत होते. कसं आहे मिळून मिसळून म्हणजे काय, आता मुसलमानाची घरं बी आमच्या साईडला घरापाशीच आहेत. बरं. त्यांनी आमच्या सणाला आम्ही त्यांना काही दिवाळीला हे केले अजून बी देतो आम्ही ताटं. आणि त्यांच्या सणाला ते बी आम्हाला काही सोडून खात नाहीत. त्यांचं लग्न असलं तर आमच्यासाठी सेपरेट शाकाहारी जेवण करते त्यांच्या लग्नात. त्यांच्या लग्नात मुळात तर एक मांसाहारीच असते. तरी ते मराठी जास्त लोक येतात म्हणून ती शाकाहारी करते जेवण. आम्ही बी त्यांचं आमचं सण बी ती करते अजून पाठीमाग. अजिबात सोडून खात नाही. सगळे व्यवस्थित एकमेका या घरातले माणसं असल्यासारखं वागते. मुस्लिम समाज सोडून इतर समाज जे आपण जे म्हणतो काय महार मांग चांबार जे
ह्यांच्यासोबत कसं असायचं? पहिले ते आमच्या वडिलाचा एक चांभारचा एक मित्र होता, मी ते कामाला जात होतो आमच्या वडिला सांग. हां ते घरला येत होतं, आम्हाला माहित होतं, कळत होतं, चांगलं होतं. हां ते चांभार असल्यामुळं पहिलं काय करतो ते आज असं बोलून हे ताटाला लावून बसत नव्हती पहिली लोक. बर. मग बाहेर आले, बाहेरच बसवायचं, हां त्यांना ते ह्याच्यात ताटात चहा द्यायचा, हां हे असलं पहिलं होतं पहिलं. बर. तर आता काय नाही, ते सगळं बंद झालं. वडिलांचे मित्र होते का ते? हा, मित्र होते. मित्र असून देखील मग त्यांच्यासोबत असं काय करायचे? ते पहिलं ते तसंच करतो त्या लोकांशी, हां ताटलीत चहा द्यायचं, हां जेवण बी बाहेरच द्यायचं, हां असलं करतो ते. बर. आता काय राहिलेलं नाही ते सगळं. हां, आता सगळे मिळून मिसळून सगळं राहते. मग काय तुम्हाला वाटायचं का हे काय कुठं तर बदल पाहिजे, हे चांगलं नाही असं काय आम्ही वाटायचं? लहान होतो ना तेव्हा आम्हाला तर कुठलं काय कळत होतं, हां काय कळत नव्हतं. ज्यावेळेस तुम्हाला कळा लागलं त्यावेळेस तुम्हाला मग कळायला लागल्यावर आम्ही जात धर्म बघतच नव्हतो. हां आपल्याला ज्याचा स्वभाव पटलाय त्या संग दोस्ती करायची. एवढंच. जर्मलची भांडी जास्त होती आमच्या काळात, हां जर्मलची आणि पितळेची. हां पितळेची सरास होती, हां मोठे मोठे पातेलं, बादल्या, छोटे छोटे पातेलं सगळी पितळी, तांबे बिंबे सगळे पितळेचीच असायची पहिले. हां परत जर्मलची आली थोड्या दिवसांनी, जर्मलची परत वापरायला लागली. आता स्टीलची तर का अलीकडची. पहिलं ते ह्याची त्या टायमाला, आमच्या टायमाला नव्हते ते हां. दुसरी भांडे. हां पहिली मग घर कशी असायची हो? घरी आमचं तर बघा, ते मातीचं घर 4 फुटाची भितड आहे. होय, हा, 4 फुटाचं 4 भिताड? फुटाची एक भीत आहे. बर. आता सध्या आम्ही त्या वाड्यातच राहतोय अजून. होय, हा, एवढी 4 मोठी भिंत हा, कशाने बांधलेली ती? मातीतच बांधले, पांढऱ्या मातीत बांधले नसते. हां म्हणजे एवढं गार वाटतंय त्यात. हां आता थंडी दिवसात गरम असते. होय. कोणी बांधलं होतं गर्दी? पहिलं कुणी बांधलेलं आहे, आमच्या वडिलाच्या बी अगोदर बांधलेलं आहे ते. आता होय. जवळ मला वाटतं 80-90 वर्ष झाली असतील त्या घराला. होय. ती वाडा घेतल्या शेजारचं, मी आता त्यातच आहे. बर. वर्ण लाकडात आकण आहेत त्याला, हा. दहाव्याच घर म्हणतात. आकणाचं घर आहे अजून पण? हा चांगला आहे. हा, मग होय, अजून त्यातच आहे आम्ही सध्या. गळत बिळत नाही का? हे नाही, वर्ण कोबा केल्यात. बर. वर एकावर 2 खोल्या आहेत त्या, आणि हा. एकावर मोहरा आहे ती जर कोबा केलाय, हां तर मग गळत नाही आणि काय नाही. हां आणि ते आकणं अजून दुसरी बांधलेली नवी खट आकणं, सागवाना लाकडासारखी लाकडं दिसते ती. होय. अजून 70-80 वर्ष काय होणार नाही त्याला. म्हणजे तुमच्या जन्माच्या आधी, कधी वडिलांच्या जन्माच्या आधी पण बांधलेलं? आतलं घर जे आहे ते आमचं वडील जन्माय तेव्हा बांधलं असेल, हां ते अजून आहे. बर. ते आता माती पडते. पहिलं काय तो वाकडे असे ते वाकडे तिकडे होते, हां मग ते माती पडते म्हणून खाल्लं प्लॉट मारलेलं आहे, पांढरी माती पडते हां म्हणून. हां हां मग आता जर दुसऱ्या परत एक हे मला वाटतं 60 वर्षापूर्वीच एक बांधले, हां आमच्या वडिल्या भाच्यानं बांधले. हं. ती लाकडं कापून बांधलेलं आहे. हं. ती पट्ट्या बिट्ट्या अशा कापून मारल्या त्या, त्यामुळे माती पडत नाही. तर काय कसं असायचं ते मग घर बांधलेलं, म्हणजे याच्यात दिवळ्या बिवळ्या कशा असायच्या? दिवळ्या मोठ्या भितड 4 फुटाच्या, हां 4 फुटाची भितड आहे त्यात सध्या. हां आणि नुसत्या मातीत आणि दगडातच बांधलेलं आहे ते. बर. आणि दिवळ्या मोठ्या दिवळ्या एकटे दिवळ्या आता त्या बर. अशा. हां आणि दिवा लावायचं पहिलं राखेलवर, हां आणि कुठं लाईट नाही फिट नाही, नुसतं दिवस हां राखेलवर राखेल नसलं कुठं तर मग परत मेणबत्ती आणायचो आम्ही. हां मेणबत्ती तेवढंच, हां. पंखा नाही फिंका नाही, लाईट नाही आणि काय नाही. आणि ती घराला दार कसली असायची? दार मोठं वाड्यासारखी, मोठ्या लाट चौकटी असल्या जाड चौकटी आहे त्या. हां आणि त्याला ते डिझाईन, त्याला ते तसले ते कड्यान फिड्यान हां. जुन्या टाईप. आतमध्ये बघा ती दिवळी असायची, छोटीशी दिवळी असायची, त्याला फळ्या असायची बा, त्याला काय म्हणायचे, काय म्हणतात? कपाट म्हणते त्याला. अजून काहीतरी म्हणते आहे कपाट आहे ती तसली भिताड्यातच केलेले आहेत हां ते. भिताड बांधताना त्यातनं असं फळ्यात टाकले आणि कप्प केले. हां. आहे ती कप्प अजून तसलं आहे ती. आणि त्याला दार कसली असते ती, काय म्हणायचं त्याला? दार त्याला हे असते हो, कपाट म्हणते त्याला. उघड फडतळ म्हणतो ना आपण. फरतळ, फरतळ फडतळाचं ते. हां. फरतळ म्हणतो त्याला. बरं. अजून खोट्या कसल्या असायच्या? खुट्या असल्या मोठ्या खुट्या अशा, मोहर गोलगट्टू असायचा असला. हां ते बांधकाम चालू केल्यावरच सुताराकडनं आणाय खुट्या करून एवढ्या हां मोहर गोलगट्टू आहे त्याला असा हां तोंडाला, आणि इथं खच आहे त्याला असा. हां. आणि ते भिताड बांधतानाच घालायचं आणि तर दगड घालायची ती खुटी ते खोट्या आहेत का अजून? आहे. ते खुटे अजून होय. होय, अजून आहे ते खुटे. बरं. तरी काढले ते मेले, अजून आहे त्या. काय काय त्या खुटींना काय काय अडकवलं जायचं, कशासाठी वापर काय नाही, करायचा पिशव्या अडकवायच्या, खुटींना? हां किंवा मोठ्या खुट्या असल्या त्याच्यावर फळी ठेवायची आणि त्याच्यावर भांडी मांडायची. बर. मोठ्या खुट्या असल्या नसल्या, हां इकडे एक भिताडात हे केलं ना, हां
त्याच्यावर मग लाकडाची फळी ठेवायची. तेव्हा ती माळा बिळा असल्या कुठल्या नव्हत्या. हा. मग त्याच्यावर भांडी रचायची अशी सगळी मोठी पातेलं बितेलं अशी सगळी रचायची. उतरंडी होती का तुमच्या इथं? उतरंड होती गाडी की. होय. होय उतरंड. काय काय सगळं उतरंडीत? गाडी आहे उतरंडीत काय ठेवायचं, उन्हाळ्यात कुरड्या भातुड्या केलेल्या हम्म, ते गाडीत ठेवायची. हम्म, आणि कुठं काय हुलगं बिलगं हे हम्म. असं त्यात थोडायचं आणि ज्या सणाच्या टायमाला तेवढं काढायचं बर. उतरंडीला. आणि डायरेक्ट पाण्याला तेवढा घ्यायची, तेवढा हा. गार पाणी व्हायचं त्याला. किती गाडी घ्यायची उतरंड असायची? जवळजवळ एकावर एक घासी हा. जवळजवळ 4-5 गाडी असायची. होय. होय बर. 4-5 तुम्ही त्या उतरंडीत काय लपून ठेवायचा का? लपून ठेवायचे पैसे बिस. पहिल्या पेट्या नव्हत्या काय नव्हते ना. हा. पैसे काय दागिनं काय असले ते उतरंडीत ठेवायचे, पिशवी पिशवीत घालून त्यातच ठेवायचे. तुम्ही ठेवायचा का? आमच्या म्हणजे कुठलं काहीच नव्हतं तेव्हा. आमच्या ते आजीचं बघितलं उतरडे होते ते. होय. वडिलांची यायचं. हा. आजी काय ठेवायची? ती गळ्यात काय सोनं बिनं काय पैसे कोणी दिलेलं बिलेलं असलं ना हा. ते पिशवीत घालायला ते उतरडीत घालून ठेवायची उचलून. होय. म्हणजे उतरडीला कोण धक्का लावत नव्हती, पडली फुटायची ना, हा. त्यामुळे कोण हात लावत नव्हते त्याला. बरं. एकावर एक अशा 5 असायच्या हा. 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 आणि ती 2-3 वळे असायच्या अशा. हा. ती एक बी नसायची, हा. 3 वळे होते आमच्यात. त्या काळातलं सगळ्यात जास्त तुम्हाला घराला जेवण काय आवडायचं? घरात जेवण काय खायचं, काय मिळेल ते खायचं, कुठला आवडायचं निवडायचं काय नव्हतं. हम्म. काय परिस्थिती गरीब असल्यामुळे काय. तरी पण पहिलं जेवण चांगलं लागत होतं. करडीचं तेल मिळायचं, हा. करडीचं तेल मिळायचं, चटणी असू द्या, करडी तेल चटणी भाकर झाली एकदम फसकलच हा. वाटायचं. हिरवी ठेसा बिसा झाला हा. बस झालं. आवडीनं खायचं. कालवणाला सुद्धा महाग सरायची. हा. पहिलं ते मग आम्ही कालवणाला तेल नसलं की आम्ही ते तेलाचं आमच्या गलीला एक घर आहे, हा. कप न्यायचं चहाचा. हा. तेव्हा 10 का 15 पैसे द्यायचं, ते कालवणापुरतं तेल आणायचं एवढं बर. कालवणापुरतं. हा. ते कप घेऊन जायचं, त्याला मला 10 पैसे तेल दे, ते एका कालवणी एवढंच दे. हा. पण तेवढंच तेल करडीचं भगवान बरं आमटी करा, हा. पण एवढी चविष्ट व्हायची की बस. हा. प्युअर करडी देशी होतं ना. बर. आता बघायला मिळत नाही काय. मग आईच्या हातचं तुम्हाला काय आवडायचं सगळ्यात जास्त? आईच्या हातचं मटण हे चांगलं करते, भाकरी चांगल्या करतो. होय. होय मटण कशी बनवायची? मटण फर्स्ट क्लास म्हणते, पुसून खायचं सगळं. होय. पात्याला बरं करू द्या, पर सगळं उडत काय राहत नव्हतं. हा. बर. चुलीवरचं असायचं सगळं हो, त्यामुळे चव द्यायचं चुलीवरचं. हा. पहिलं काय गॅस नव्हतं काय नव्हतं. हा. चुली करायची, लाकडं घालायची, चुलीवरचं मटण असायचं फर्स्ट क्लास. हा. भाकरी बिकरी त्या आरावर भाकरी भाजायच्या, हम्म. त्यामुळे चांगलं. लोणचं ते गाडग्यात मुरायला ठेवायचं, हा. ते वरीसभर लोणचं राहायचं, हा. मिठात घालून ठेवायचं, मुरलेलं लोणचं ते म्हणते. आता हे सगळं तेलातच असते. हा. पहिलं तेल बिल नव्हतं त्याला, हा. काय वाळलं खड असायचं लोणचं. हा. पहिलं जुनं खाणं तर चांगलंच होतं. हम्म. आता जे कशा लोणचं हे शिजवते ते तेल टाकते ती. चटण्या बिट्या काय काय असायच्या? हा चटण्या? चटणी शेंगदाणे चटणी, हिरवा ठेसा. हा. काळं तिखट बी मिळत नव्हतं, हा. पैसे लय लागत होतं काळं तिखटलं ना. हा. हिरव्या मिरच्याची आमटी करायची, हम्म. एवढं ठेसा टाकले आमटी करायची तरी चांगलं लागायचं. ते बर. देशी होतं ते ना सगळं, हा. 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 त्यामुळे चांगलं लागत. तुम्ही आता बघा, आपण लहानपणी हे एक असते बघा, आपल्याला केस बिसाव मस्तपैकी आपण वाढवतो. हा. जसं की आता आपण पिक्चर बघितल्यानंतर पिक्चर मला हिरो, हां त्या काळात तुम्ही पावडर बिवडर लहान मस्तपैकी केस बिसाव असे विचारायचे, अशी काय बनकडे असं करायचं का? वा वाहत होते आमच्या डोसक्यात तेव्हा. हा. तेल लावायला मिळत नव्हतं, हा. त्यामुळे लेखा वाह आम्हाला आमचं आई वडील चमन करायचे. होय. हा हा. सगळे केस काढायला लावायचे. हा. आता कुठलं तेलानं भांगण फेगण कांगवा असलं काय नव्हतं. हा. बर. ते सगळं आमचं पाक चमनच करायचं तेव्हा. आम्ही रडायचं काय करायचं. होय. आवडायचं नाही का तुम्हाला? आवडायचं नाही काय करायचं. बाकीची काय काय पोरं जसं घराची चांगली परिस्थिती आहे ती कठीण करायची केसरा काय, हा. आणि आमचं चमन करायचं. चिडवायची का पोरग? चिडवायची टकल्या म्हणून. होय. मग चिडल्यावर राग यायचा का? कशाला राग, बरेच जण टकले असायचे काय. होय.